दीपक हरिश्चंद्र चव्हाण. बोला. आपल्या विरारमध्ये एवढ्या समस्या आहेत की लिस्ट काढली तर तुम्हाला 2 तास लागतील इथेच. एवढी लिस्ट आहे. एवढे इथले आमदार काही कामाचं नाहीये, इथले नगरसेवक काही कामाचे नाहीयेत. इथे शिवसेनेच्या माध्यमातून सगळे आंदोलनं केली जातात, परंतु सत्ता नसल्यामुळे तिथे त्याचा ते ना आमदार हे व्यवस्थित हे करत आहेत, ना इथले नगरसेवक, ना प्रशासन. असक्षम आहेत सगळे. प्रशासन पण असक्षम आहे. हितेने ठाकूर यांच्या बोटावरती नाचणारे इथे सगळे अधिकारी आहेत. इथे विजेची काय नेमकी समस्या आहे? जी विजे लोंबकळत्या तारा आहेत, उघडे ट्रान्सफॉर्मर आहेत, तर त्यामुळे लोकांना काय त्रास होतो इथल्या? 3 महिन्यापूर्वी आपण निवेदन दिलं होतं. पाऊस होतो जून मध्ये चालू. एप्रिल पासून मार्च पासून आम्ही आमचे निवेदन चालू असतात. त्यांना लटकत्या तारा ज्या आहेत, झाडांची समस्या आहे. ते MSCB वाले फायर ब्रिगेड वाल्यांवरती बोट दाखवतात, फायर ब्रिगेड वाले MSCB वरती बोट दाखवतात. म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, अशी ह्या लोकांची अवस्था आहे. मग इथे ह्या शहरात किंवा ह्या वॉर्ड मध्ये असं काही झालंय का की इथे जसं मगाशी म्हणालात की डीपी हे खाली होते इथे, तर त्यामुळे लाईट जाण्याची 3-3, 4-4 दिवस अशी समस्या होतात, तर त्यामुळे काय? अंडरग्राऊंड वायर टाकण्याचं प्रोजेक्ट कधीपासून चालू आहे, ते लोक कधी करतायत? हा, ते फक्त बोलाची कडी आणि बोलाचं भात आहे. लोकांना फसवायचे धंदे चाललेले आहेत या बहुजन विकास आघाडीच्या मार्फत. इथे फक्त आणि फक्त इलेक्शन आलं की आमदार हितेने ठाकूरचे जे काय पिल्ल आहेत, नगरसेवक पिल्लच म्हणायची त्यांना, ती पिल्ल फक्त आश्वासने देत असतात. आता आम्ही फक्त शिवसेनेच्या बरोबर आहोत. शिवसेनेच्या माध्यमातून गणेश भाईदे शहर प्रमुख यांच्या माध्यमातून आंदोलन केली जातात, तुम्हाला निवेदन दिले जातात, अधिकाऱ्यांना भेटलं जातं. हप्त्यातून आमचे शाखा प्रमुख असतील, कोण असतील, आम्ही त्यांच्याकडे जातो, त्यांना सांगतो, सगळं ते जावत असतो. परंतु प्रशासक हे ह्यांच्या हातात असल्यामुळे ते प्रशासक, ते अधिकारी फक्त आणि फक्त त्यांच्या बोटावरती नाचण्याचं काम करत असतात. मग इथे कुठली जीवितहानी झाली आहे का, किंवा तुमच्याकडून आता कुठला पुढचं पाऊल घेतलं जाईल की जर इथे तोपर्यंत विजेची समस्या जोपर्यंत सोडवली जाईल? माझ्या मते फक्त ह्या लोकांनी आता वाट बघत आहेत की किती लोकांचा जीव जातोय, आणि जीव गेल्यानंतर हे जर करत असतील तर मग आता काय, त्यांच्यासारखा दुर्दैवी कोण नाही. महावितरणासंदर्भात तुमची काय भूमिका आहे की महावितरण कशा पद्धतीने काम करतं, त्यांचा जो काही भोंगळ कारभार आहे त्याबद्दल तुमची काय भूमिका? वारंवार आम्ही त्यांना निवेदन देऊन, भोंगळ कारभार आहे ना त्यांचा, एकदम भोंगळ कारभार आहे. एकही सक्षम अधिकारी नाही आहे. त्यांचे जर का लाईटचा काय प्रॉब्लेम असेल आणि जर का कंप्लेंट करण्यासाठी फोन करायचा असेल तर एकही अधिकारी फोन उचलत नाही. एकही त्यावेळेला, ज्या वेळेला मोठी समस्या असते त्यावेळेला काही नागरिक MSCBच्या ऑफिसमध्ये जातात, तर त्यावेळेला ते अधिकारी पण त्या जागेवरती अवेलेबल नसतात. एकदम भोंगळ कारभार आहे. ढिगाळ प्रशासन आणि ढिगाळ कारभार याचा चाललेला आहे. गेल्या 30 वर्षात त्यांनी विजेची समस्या सोडवली नाही, गटाराची समस्या सोडवली नाही, रस्त्याची समस्या सोडवली नाही. त्यांच्याकडे काय अपेक्षा करणार? आता मी विरारच्या जनतेला एवढंच आवाहन करतो, विनम्र आवाहन करतो की एवढी 30 वर्ष त्यांना संधी दिलीत, फक्त 5 वर्ष शिवसेनेला संधी देऊन बघा. जर का तुमच्या समस्या 100% नाही पण 50% तरी सोडवायचा प्रयत्न नाही तर 50% सोडवणार, हा शब्द आहे आमचा.